त्यामुळे कर्जत तालुक्यातील या क्रीडांगणावरती खरं तर त्यांना खेळपट्टीचा अंदाज आहे. आणि साई सिद्धी 11 गावदेवी वरप टीम आता इथून टॉस जिंकला होता टीमने आय थिंक. आणि फिल्डिंगचा डिसिजन होता, कारण पहिल्या मॅचमध्ये एकंदरीत जो 68 धावांचा पाठलाग केला होता तो मात्र पाहता आज या मैदानावरती चेसिंग चांगल्या पद्धतीने होईल या अनुषंगाने मात्र टॉस जिंकल्यानंतर चेसिंगचा निर्णय स्वीकारला. आता दोन्ही टीमला आपण रिक्वेस्ट करूया की विदिन 20 मिनिट्स आपलं पहिलं सत्र कसं कंप्लीट होईल याकडे लक्ष द्या. 4-4 ओव्हरच्या पहिल्या राऊंडच्या मॅचेस आहेत आणि दोन्ही आमचे ऑफिशियल मात्र खेळाडूंसोबत चर्चा करतात काही रूल्स रेग्युलेशन आणि एकंदरीत चर्चा समाप्त झाल्यानंतर इथून मॅचला सुरुवात होईल. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 शेलूकरांची ही स्पर्धा आणि कर्जत तालुक्यातील दरवर्षी खरं तर ज्या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहिली जाते अशी स्पर्धा. चला विथ द स्पीड आणि तुम्ही आता इथे जास्त वेळ घेऊ नका, या आम्ही दोन्ही टीमला सूचना करतो. आणि पहिल्या ओपनिंग जोडीकडे आपण बघूया. सूरज आणि शाकिब हे मात्र 2 फलंदाज उतरलेत आणि पहिला बॉलर इथे सज्ज आहे तो मात्र साई सिद्धी 11 गावदेवी वरप टीमचा कृष्णा. पॉवर प्लेला सुरुवात. गेम इज ऑन. हवा हवा आज मैदानावरती थोडा जास्त प्रमाणात आहे. मॅच इथून सुरू होतीये. कृष्णा पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी इथून सज्ज आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे सूरज आणि नॉन स्ट्रायकर एंडला शाकिब. गेम इज ऑन. पहिल्या षटकाला इथे शुभारंभ करेल कृष्णा. ओव्हर द विकेटने पहिल्या चेंडूसाठी मार्गस्थ होतोय. बघा हवा इतक्या जोराने तर खरं तर बेल्स पुन्हा ऑफ झाल्या, त्यामुळे आमच्या पंचांची देखील कामगिरी आजच्या दिवसामध्ये तेवढीच महत्त्वाची राहणार आहे, कारण त्यांना सातत्याने प्रत्येक ठिकाणी अगदी आवर्जून त्यांना काटेकोरपणे लक्ष द्यावं लागतं. आणि आता मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉलर इथून मार्गस्थ होतो कृष्णा आणि कृष्णाच्या विरोधात पहिला बॅटर आहे बलानी टीमचा सूरज. पहिलाच बॉल सूरजच्या बॅटमधून समोर होता खेळाडू पॉइंटला. थोडी मिसफील्ड झाली आणि 1 रनचं दुसरेमध्ये कन्वर्ट करताना ही डेंजर ठरेल का धाव. एका हाताने चेंडू कलेक्ट केला पण फेक इथून कॅरी करता आली नाही आणि 2 धावांनी सुरुवात केली ती मात्र बल्यानी टीमने. जीवनदान दिलं मी म्हणेल, कारण ही चान्स होती, संधी होती ती मात्र साई सिद्धी 11 वरप टीमला पहिली विकेट घेण्याची. 1 बॉल 2 धावांनी सुरुवात. खूप छान असं वातावरण. हिंदू हृदय सम्राट चषकाची खरं तर ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपल्या टीमला मात्र पारितोषिक जिंकून द्यायचं आहे. स्वप्नवत ट्रॉफी जिंकायची आहे. कर्जत तालुक्यात आल्यानंतर या मैदानावरती आणि कर्जत नगरीमध्ये ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न घेऊन हे सर्व संघ आलेले आहेत. शॉट भारी आहे, उंच हवेत चेंडू. डाऊन दी बॉल फिल्डर आलाय, पकडली कॅच आणि विकेट. पहिली विकेट. 2 धावसंख्येवरती धक्का आहे बल्यानी टीमला. टीमला पहिला धक्का दिला आहे. सूरज भगत इथून आउट झालाय. बघा जास्त वेळ घेऊ नका, अतिरिक्त वेळ बॅट्समन आपणही पोहोचा लगेच. पहिला विकेट आल्यानंतर आज खरं तर बल्यानी टीमच्या बॅटिंग लाईनमध्ये आपण जर नेहमी पाहिलं ना, सातत्याने बल्यानी टीमचे जे बॅट्समन टीमला लीड करतात बॅटिंगमध्ये तो रोशन आणि त्याचबरोबर रुपेश आज नाही आहे टीममध्ये, त्यामुळे आज 2-3 खेळाडू अनुपस्थित आहेत. आणि या टीमला इथून सुरुवातीला जर का धक्के दिले साई सिद्धी 11 वरप टीमने तर मात्र स्कोअरमध्ये थोडासा परिणाम होऊ शकतो. 2 बॉल 2 धावात 1 विकेट आउट झाले. नवीन बॅट्समन फैजू आलाय इन ॲट नंबर 3 कृष्णाच्या अगेन्स्ट. राऊंड द विकेटने कृष्णा तिसऱ्या बॉलसाठी मार्गस्थ होतो. समोर फैजू. कृष्णाचा हा चेंडू यस्सी उद्ध्वस्त. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. फैजू बॅक टू द डगआउट.
थँक्यू डीजे. चला बॅटर आपण लवकर पोहोचा तिथे. नवीन फलंदाज बलानी टीमचे इरफान आलेत. इरफान हे नाव ऐकलं ना तर इरफान पठाण यांची आठवण होते की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आजही तो रेकॉर्ड आहे की टेस्ट क्रिकेटमध्ये पहिलीच ओव्हर आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलवरती हॅट्रिक घेणारा गोलंदाज म्हणजे इरफान पठाण. पाकिस्तानच्या विरोधात ही हॅट्रिक त्यांनी मिळवली होती. आता बलानी टीमचे इरफान आलेत आणि या परिस्थितीमधून 2 बॉल 2 विकेट. साई सिद्धी 11 वरप टीमचे बॉलर कृष्णा इज ऑन हॅट्रिक नाव आणि हॅट्रिकची संधी आहे. विकेट हॅट्रिकीतून मिळवणार का कृष्णा आहे आता बघायचं. 3 बॉल 2 लगातार विकेट. ऑन स्ट्राईक आलाय तो मात्र इरफान. कृष्णाचा हा चेंडू फुल टॉस बॅटवरती होता. कव्हरच्या वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडू चालला सीमा पार. पहिली बाउंड्री आली आहे बलानी टीमची. चौकार. चार बॉल आणि 6 धावा. इरफान मैदानावरती आला आणि त्याने बाउंड्रीला सुरुवात केली. म्हणजे ज्या कृष्णाने 2 विकेट कमावल्या होत्या त्या गोलंदाजीला इथे या चौथ्या बॉलवरती जणू काय उद्ध्वस्त केला आणि 4 धावा इथून 2 पहिल्या बॉलवरती आल्या. म्हणजे टोटल 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या बलानी टीमच्या. साई सिद्धी 11 गावदेवी वरप टीम. कृष्णा पॉवर प्लेमध्ये आपल्या गोलंदाजीवरती 2 विकेट त्याने कमावल्यात. शॉट बारी आहे. स्वीप केलाय. खेळाडू नाहीये. चेंडू चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक बाउंड्री फलंदाज इरफानच्या बॅटमधून. चेंडू पाठवा. बॉल बॉल मैदानाच्या दिशेने येतोय. अंपायर चेंडू येतोय पहा. मॅच बॉल देखील आलाय की नाही. 10 धावा आहेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. इरफानने बलानी टीमला खरं तर सुस्थितीमध्ये आणलं. पहिल्या ओव्हरमध्ये कृष्णा हवी ठरला होता. पहिल्या 3 बॉलमध्ये त्याने 2 विकेट कमावल्या होत्या साई सिद्धी 11 गावदेवी वरप टीमच्या. पण त्यानंतर बलानी टीमला 2 धक्के दिल्यानंतर इरफानने डाव सावरला. आता पॉवर प्लेमध्ये 2 बाउंड्री त्याने लगावल्या. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आता 5 चेंडू 10 रन्स आहेत 2 विकेट. बलानी टीम इथून स्कोर मोठा करायचा आहे कारण पहिल्या मॅचमध्ये 68 धावा अगदी 3 ओव्हरच्या आसपास जवळपास चेस होण्याच्या दिशेने होत्या. कृष्णाचा अंतिम बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराला चेंडू स्पर्श करत विकेट किपरकडे चेंडू विसावतो आणि इथून मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ इथून संपलाय. कृष्णाची पॉवर प्लेची ओव्हर आणि रन्स आल्यात बलानी टीमच्या 2 विकेटच्या मोबदल्यात. धावा 10. चला दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करू की 20 मिनिटाचं सत्र आपलं असणार आहे. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आज मॅचेस उशिरा सुरू झाल्या. त्या कारणास्तव पहिल्या फेरीचे सामने 4 ओव्हरचे. अदरवाईज आपण मागच्या 3 दिवसाचा खेळ पाहिला तर पहिल्या फेरीचे सामने हे 5 षटकांचे होते. त्यामुळे आज सर्व क्रीडा रसिकांना खरं तर एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये कर्जत तालुक्याबाहेरील हे सर्व संघ जे सातत्याने क्रिकेट खेळतात त्यांचा खेळ बघायला मिळेल आणि दुसरीकडे आपण बघणार आहोत कुणालजी दाते सरांचा आवाज. सोने पे सुहागा. 1 ओव्हर आणि 10 धावा झाल्यात. बलानी टीमला इथून किमान 4 ओव्हरमध्ये पहिल्या मॅचमध्ये 68 धावाही तेवढ्या सेफ नव्हत्या. म्हणजे इथे देखील किमान 65 ते 70चा स्कोर करण्याचा मानस जरूर ठेवला असेल बलानी टीमने. कारण बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे चांगला आणि 2 त्यांचे बॅट्समन आज नाही आहेत. योगेश नाही आहे, रुपेश नाही आहे, सलमानसुद्धा नाही आहे. त्यामुळे आज बॅटिंग लाईन थोडीशी कमकुवत वाटते का. कारण साई सिद्धी 11 वरप टीम आज जी रेग्युलर टीम त्यांची खेळते आज सर्व खेळाडू उपस्थित आहे. चला थोडा स्पीड असू द्या. बॉलिंग मार्कवरती दुसरा गोलंदाज तयार होतोय तो मात्र आदित्य. आणि पहिला चेंडू खरं तर आपण पाहिला होता मागच्या ओव्हरचा 2 धावांनी सुरुवात होती. आता 1 ओव्हर 10 धावा 2 विकेट. आदित्य इथून सेकंड ओव्हरला स्टार्टिंग करताना पहिला बॉल. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. जजमेंट आणि लास्ट मोमेंटला मिस्टेक. चेंडू सीमा रेखा पार. हा सिक्सर.
शाकिबच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आदित्यला सिक्सर लगावला. मिस्टेक होती लास्ट मोमेंटला, फिल्डरला अगदी सहजपणे ही कॅच पकडता आली असते. आणि मॅच बॉल येतोय का रिटर्न? एक रन इथून, एक बॉल आणि इथून रन्स आल्या. स्कोर कार्डवरती टोटल 16. आदित्यच्या विरोधात शाकिबने इथून आक्रमण स्वीकारलंय. पुन्हा एकदा शाकिबच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमा पार. वन मोर हिट, बिग हिट, सिक्सर. थँक्यू डीजे. आज आज खरं तर आयोजकांना पहिला प्रश्न पडला असेल की आज चेंडू किती सीमा पार जातील, कारण 2 बॉल आणि 2 सिक्स मारलेत. ते मात्र शाकिबने काय तुफानी हल्ला चढवला आहे. आदित्य आला आणि आदित्यला 2 बॉलवरती 2 सिक्सर मारलेत. लगातार लगातार तिसरा येईल का? वाह, सुंदर फटका, सीमा रेखा पार. 3 इन अ रो, 3 लगातार षटकार. आपण पाहतो आदरणीय मंगलजी मसने यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करेल मंगलजी मसने यांना की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. का बॅटिंग पेश करतोय बल्यानी टीमचा शाकिब. आज जबाबदारी घेतली आहे शाकिबने, कारण 3 बॅटर आज टीममध्ये नाही आहेत आणि त्यांची कमतरता जाणवणार नाही अशी बॅटिंग शाकिबची आहे. कारण साई सिद्धी 11 गावदेवी वरप टीमच्या आदित्यला त्याने टार्गेट केलं. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स फक्त 10 होत्या आणि त्यानंतर जसा आदित्य आला 3 बॉल 3 सिक्सर. शाकिब ज्या फ्लोमध्ये, त्याची बॅट ज्या फ्लोमध्ये फिरते ना, जणू काय असं वाटतं की जसं युवराज सिंगने 6 बॉलमध्ये 6 सिक्सर मारले होते. अंपायरच्या भूमिकेत असणारे आमचे राज भोईर यांनी 7 बॉलमध्ये 7 सिक्स मारले होते. जणू काही तशी सिच्युएशन बनवली आहे ती मात्र बॅटर शाकिबने. चौथा बॉल फुल टॉस, फ्लॅट इन, कॅच ड्रॉप आणि आणखीन एक बॉल ओव्हर दी रोप षटकार. 4 बॉल 4 षटकार. थँक्यू 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 डेजा, थँक्यू. अबोव दी वेस्ट साठी पंचांनी इथून रेफर केलंय आणि बघायचं आता डिसिजन काय येईल. 4 बॉलमध्ये 4 षटकार. काय शॉट मारलाय शाकिबने, एका मागोमाग एक शॉट त्याचे सीमा पार क्लिअर करतोय. आणि पंचांचा खरं तर DRS आपण बघू. तिसऱ्या पंचांचा डिसिजन या ठिकाणी येईल. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. 4 बॉल 4 सिक्सर. शाकिबच्या बॅटमधून चौथा आलाय आदित्यच्या विरोधात. आता बघायचं पुढील 2 बॉल 6 चेंडू 6 बॉलमध्ये 6 षटकार. रेकॉर्ड बनेल का हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये? आदित्यला एक चांगला बॉल टाकावा लागेल. शाकिबला खरं तर या फलंदाजीला थोडा पॉज द्यावा लागेल, कारण स्कोर वाढलाय. 34 रन्स आहेत. 4 बॉलमध्ये 4 सिक्स मारले ते शाकिबने. शाकिबचा शॉट, खेळाडू ऑन साईडला तयार आहे, डीपमध्ये होता आणि तिथून फेक करेल तोपर्यंत एक सिंगल रन इथून मिळेल. आणि 35 रन आहेत बल्यानी टीमचा स्कोर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. आदित्यवरती चांगला बरसला आहे तो मात्र बॅटर शाकिब. पहिले 2 बॅटर जेव्हा आऊट झाले, सूरज भगत आणि फैजू, त्यावेळेला असं वाटलं की कदाचित थोड्या अडचणी वाढवल्यात, पण त्यानंतर शाकिब आणि इरफानने मात्र या डावाला पूर्णपणे सांभाळलं. आणि आता 5 चेंडू समाप्त झालेत. 35 धावा. आदित्यच्या विरोधात अंतिम बॉल इथून फेस करेल तो मात्र इरफान. शेवटचा बॉल, ओव्हर नंबर 2 आणि विकेट आली आहे खात्यात. साई सिद्धी 11 वरप टीम, आदित्यने कमावली विकेट. इरफान इथून आउट होत असताना 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन्स आल्यात 35.
दोन टीम एकमेकांच्या विरोधात असतील, तर आम्ही दोन्ही कॅप्टनला इनिंग ब्रेक आधी या ठिकाणी इन्व्हाइट करू की आपण दोघांनी टॉससाठी यावं. कारण आज कुठलाही विलंब टॉससाठी केला जाणार नाही, कारण आज फायनलचा दिवस आहे आणि फायनलच्या दिवशी मात्र आज तुम्हाला एकापेक्षा एक असे दिग्गज संघ तुम्हाला या क्रीडांगणावरती दिसतील. राजनोली आणि मानेरे टीमच्या कॅप्टनला आपण रिक्वेस्ट करूया की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यावं. राजनोली टीम आणि मानेरे. यस, यानंतर आपण सेकंड राऊंडची मॅच खेळवणार. फर्स्ट मॅच विनर वर्सेस सेकंड मॅच विनर. 2 ओव्हर 35 धावा आहेत आणि शाकिब मैदानाच्या आतमध्ये आज बरंचसं गोलंदाजांवरती आणि बॉलिंग मार्कवरती साई सिद्धी 11 गावदेवी वरपकडून उमेश. पहिला बॉल पंच पाहतायत, ऑब्झर्वेशन झाल्यानंतर मात्र डिसिजन आला. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव मिळते. साई सिद्धी 11 वरप टीमच्या विरोधात सध्या टीम खेळतीये बल्यानी, पण गोलंदाजांच्या विरोधात शाकिब मात्र सध्या इन फॉर्म आहे आणि फ्लोमध्ये तो बॅटिंग करतो. रन्स मात्र 36 आहेत ऑन बोर्ड. रिव्हर्स शॉट करण्याचा एफर्ट्स लावत होता शाकिब. वन्स अगेन आणखीन एक व्हाईट बॉल. 2 लगातार व्हाईट बॉल फेकलेत ते मात्र उमेशने. शाकिब स्ट्राईकवरती आहे, थोडंसं प्रेशर नक्की आहे, कारण ज्या बॅटरने 4 बॉलमध्ये 4 सिक्स मारलेत मागच्या ओव्हरमध्ये, मग खरं तर त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी उमेशकडे षटक दिलं. कर्णधाराने पूर्ण विश्वास ठेवला आहे की शाकिबची विकेट कदाचित उमेश घेईल. हा कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवावा लागेल तो तिसऱ्या ओव्हरमध्ये. पायाला स्पर्श करत चेंडू मागे, फिल्डिंग चुकली त्या ठिकाणी आणि चेंडू सीवी मारेखा पार. बघायचा आता अंपायर बघतायत. डेड बॉल. डेड बॉल, पंचांनी डेड बॉल दिलाय. कदाचित बेल सॉफ्ट झाली होती, त्या कारणास्तव पंचांनी डेड बॉल दिलाय. रन्स मात्र 37 या अंकावरती आहेत. दोनही बॉल त्याने वाईट टाकलेत. उमेशच्या षटकाला 2 बॉलने सुरुवात झाली, पण दोन्ही वाईट बॉल टाकलेत. हा डेड बॉल होता, बेल सॉफ्ट झाला होता कारणास्तव. आता शाकिबच्या अगेन्स्ट उमेश ही बॅटल पाहण्यासारखी असेल, कारण एकीकडे वेल सेट बॅटर शाकिब आणि त्याचा सामना करतो तो गोलंदाज उमेश. पहिलाच बॉल हवेत खेळलेत, चान्स बनली आहे आणि कॅच इथून ड्रॉप. कॅच इथून ड्रॉप. चेंडू हातात येईल तोपर्यंत 2 रन्स कंप्लीट. अपॉर्च्युनिटी होती, पकडायची होती. कॅच विन द मॅच आपण नेहमी म्हणतो आणि खरं क्लिअर कॅच होती. असं वाटलं की खेळाडू लास्ट मोमेंटला थोडा ब्लाइंड अवस्थेत गेला, जणू काय डोळे त्याचे बंद झाले आणि शाकिबला इथून आता जीवनदान. सेफ हँड शाकिब मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने ड्राईव्ह केलं. समोर खेळाडू होता मिड ऑफ मध्ये. 1 रन मिळेल. 1 रनने स्कोर वाढला, आता जाऊन पोहोचलाय 40 अंकावरती. 2 बॉल 40 धावा. दुसऱ्या बाजूने मात्र शाकिबला चांगली साथ देतोय बॅटिंगमध्ये तो मात्र नवीन आलेला सिराज. साई सिद्धी 11 वरप टीमकडून ज्या फिल्डिंगमध्ये मिस्टेक होत आहेत ना, आता थोडी इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. जर का फिल्डिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट केली नाही तर बॅटर मात्र आपल्या तुफानी हल्ल्याने चांगला स्कोर उभा करू शकतील, कारण आता चांगली धावसंख्या धावफलकावरती आहे. सिराज पुढे आले होते, अगदी स्टंपच्या वरून चेंडू निघाला. खूप छान बॉलिंग उमेशची. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये त्याने खरं तर बॅटरला फक्त 3च धावा करता आल्या. 2 वाईटच्या धावा होत्या आणि एक सोपा झेल इथून ड्रॉप झाला शाकिबचा. त्यामुळे उमेश चांगल्या प्रतीचा बॉलर आहे. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज साई सिद्धी 11 गावदेवी वरप टीमचा. तर विकेट टेकिंग हा बॉलर आहे आणि त्याचा हा चेंडू खाली राहिला. मागे विकेट किपर फर्स्ट स्लिप, दोघांनी मिस्टेक केली. चेंडू लॉंग स्टॉप रिजनला जाऊन पोहोचेल. चौकार. स्कोर पोहोचलाय 44. उमेशच्या गोलंदाजीवरती थोडी मिसफिल्ड होते. चांगला बॉल, टप्पा चांगला होता.
चेंडूने हाईट देखील मिळवली. विकेट किपरने यावेळेला चेंडू कॅरी केला. 5 चेंडू समाप्त झाले उमेशचे आणि फक्त रन्स तुम्ही बघू शकाल 44 आहेत. 2 ओव्हरमध्ये 35 होत्या. 5 बॉलमध्ये फक्त 9 धावा दिल्यात तर उमेशने. म्हणजे साई सिद्धी 11 गावदेवी वरपसाठी खरं तर कमबॅक करणारी ओव्हर आहे उमेशची. शेवटचा बॉल उमेश कडून इथून डॉट बॉलची फेक आणि 3 ओव्हरचा खेळ इथून कंप्लीट झाला आणि बॅटिंग करणाऱ्या बल्यानी टीमची धावसंख्या आहे ती मात्र 44. डीजे फोर रन आहेत बॅटिंग करणाऱ्या बल्यानी टीमच्या. चला जास्त वेळ घेऊ नका कारण आज आपल्याला टाइम मॅनेज करायचा आहे. 3 ओव्हर 44 शाकिब आला स्ट्राईक वरती. शाकिबची कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता शेवटच्या ओव्हरमध्ये शाकिब कसा बरसेल गोलंदाजावरती हे पाहणंही तेवढं उत्सुकतेचं ठरणार आहे. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 भव्य दिव्य स्पर्धा. कर्जत तालुक्यातील खरं तर ज्या स्पर्धेकडे क्रीडा रसिकांचं लक्ष असतं आणि ज्या स्पर्धेची आतुरतेने वर्षभर वाट पाहिली जाते अशी स्पर्धा शेलूकरांची. जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेळू यांची. 3 ओव्हर 44 लास्ट ओव्हरमध्ये बॉलर निनाद आणि निनादच्या विरोधात शाकिब जो सध्या इन फॉर्म आहे आणि वेल सेट झाला आहे. ज्याच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 4 6 आलेत असा शाकिब. पहिलाच बॉल ऑन साइडला धमाका बिग ब्लास्ट शाकिबच्या बॅटमधून षटकार. शाकिबची कॅच ड्रॉप केली आणि आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र शाकिबचा धमाका 4थ्या ओव्हरमध्ये देखील. फिल्डर आबाने जी कॅच ड्रॉप केली ना आता आबाही थोडा टेन्शनमध्ये जरूर जाणवत असेल कारण आता शाकिब पुन्हा बरसतोय कारण स्कोअर पोहोचलाय टोटल 50 धावा. दुसरा बॉल शाकिबचा शॉट हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर भरपूर वेगाने धावले होते. 2 खेळाडू पोहोचले त्या ठिकाणी. दुसऱ्या रनचा वेगवान कॉल आणि 2 धावांनी बल्यानी टीमचा स्कोअर पोहोचलाय 52 52 धावा. कारण जर का श्रीसंतने कॅच ड्रॉप केली असती तर भारताला पहिला T20 विश्वचषक मिळाला नसता. कारण जेव्हा श्रीसंतने कॅच पकडली ना भरपूर चर्चा झाली आणि काही खेळाडू म्हणत देखील होते की श्रीसंत जेव्हा फिल्डिंग करताना सहसा तो वर नजर करत नव्हता. त्यामुळे आता कॅच ड्रॉप झाली त्यानंतर पुन्हा शाकिबच्या बॅटमधून रन्स येतात पण निनाद इथून मात्र नियंत्रित बॉलिंग त्याला करावी लागेल. चांगला बॉल वेगवान चेंडू ऑन साइडला टार्गेट करायचं होतं शाकिबला पण समोर चेंडू होता तेवढा बॅटवरती घेऊ शकला नाही. 3 बॉल कंप्लीट झाले. धावा झाले त्या 52. खूप छान बॉलिंग कंट्रोल केलं शाकिबला 4 6 आल्यानंतर कारण टोटल 5 6 त्याने मारलेत आणि नॉट आऊट सध्या तो आपण बघू शकाल 36 या धावसंख्येवरती. 3 बॉल बाकी आहेत म्हणजे 50 करण्याची चान्स जरूर आहे ती शाकिबला. शाकिबच्या बॅटमधून सुसाट वेगाने खणखणीत असा षटकार लांब लचक षटकार. डीजे स्कोर या सिक्सरने बघू शकाल आपण 58 धावा आणि 2 बॉलचा खेळ बाकी आणि कर्जत तालुक्यातील आमचे नामवंत गुण स्कोरर खरं तर आमचे स्कोरर मित्र नितेशजी तरे यांचं आगमन. नितेश दादा आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हावं. वाह स्वीप केलाय आउट ऑफ दी पार्क. 2 लगातार 6 मारलेत शाकिबने. टीमची टोटल 64 धावा आणि शाकिब पोहोचलाय 48 या धावसंख्येवरती. एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या शाकिबच्या बॅटिंगसाठी. 12 चेंडू 48 धावा नॉट आउट आणि पहिली 50 हिंदू हृदय सम्राट चषक 2025
या स्पर्धेची फायनल डेला शाकिब इथून कंप्लीट करेल का? 12 बॉल 48, टोटल 6 त्याने मारलेत, ते मात्र 7, आणि युवराज सिंगने 12 बॉलमध्ये 50 केली होती. आता 12 बॉल तर 48 केलं, 13व्या बॉलवरती 50 करेल का शाकिब? स्कोरही 64 आहे आणि शेवटचा अंतिम बॉल आहे तो फर्स्ट इनिंगचा अंतिम बॉल. शाकिबच्या बॅटमधून पहिली तर रन्स आली आहे, दुसरीसाठी प्रयत्न होतोय. बघायचं 2 धावा आणि 50 कंप्लीट होऊ शकते शाकिबचे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हिंदू हृदय सम्राट चषकाची 50 ठोकली आहे ती मात्र बल्यानीचा फलंदाज. 13 बॉल मध्ये 50 धावा नॉट आउट करत असताना एकदा बॅट आपण शाकिब जरूर दाखवा. 13 बॉल 50 धावा, 7 सिक्सर या खेळाडूने मारले आणि 66 धावांनी पहिल्या डावाचा खेळ इथून संपलाय आणि 67 धावांचं लक्ष इथून देण्यात आलंय साई सिद्धी 11 गावदेवी वरप टीमला. तर मी विनंती करेल मानेरे टीमचे कर्णधार आणि राजनोली टीमचे, यस आपण यानंतर विनर वर्सेस विनर मॅच खेळवणार आहोत. तरी देखील हे 2 संघ जर इथे उपस्थित असतील तर आम्हाला इथे उपस्थित झाल्याचे खरं तर आपण नक्की उपस्थिती नोंदवा. आणि काय बॅटिंग केली शाकिबने. 13 बॉल नॉट आउट, 50, 66 उभारून आता 67चं टार्गेट आहे, ते मात्र साई सिद्धी 11 गावदेवी वरप टीमला. तोपर्यंत ऐकूया डीजे. सो मच अजय सर. या दरम्यान आपण वळूयात सन्मानाकडे. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आणि ती जपत असताना दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू गावातील ज्येष्ठ नागरिक सन्माननीय भगवान काका मसने ते उपस्थित झालेत. मी विनंती करतोय साई मसने यांना की आपण मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन भगवान काका मसने यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपला अमूल्य वेळ काका पण या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद असतील. एक क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे चाहते, त्यांचा ते शुभ सन्मान केला जातोय. साई मसने यांच्या शुभ असते. परेश देखील त्यांना जॉईन होतील. KTCच्या माध्यमातून ही सगळी सुंदर क्षणचित्रे टिपली जातील. त्यानंतर या पुढचा सन्मान असेल कृष्णादा मसने आणि भगत सर, आपण देखील या, आपला देखील आपण सन्मान करू. मी विनंती करतो जय कोलमावते शेलू संघाचे सगळे स्वयंसेवक, सगळी कमिटी आपण पुढे या, कारण इनिंग ब्रेकच्या मध्ये आपल्याला सन्मान घ्यायचे. मनीष, प्रेम, शुभम, आपण सगळेच या. सूरज, या भगत सर, कृष्णादा मसने ज्येष्ठ वरिष्ठ खेळाडू आहेत. सातत्याने यांचा पाठिंबा या लहान मुलांसोबत असतो आणि म्हणूनच एवढी मोठी स्पर्धा आपण भरवली आहे दरवर्षीप्रमाणे. कृष्णादाचं मी कौतुक करेल की ज्यावेळी शेळू गावामध्ये एखादी टुर्नामेंट भरते त्यावेळी या खेळपट्टीची आखणी त्यांच्या माध्यमातून होत असते. ज्यावेळी ते क्रिकेट खेळायचे त्यावेळी त्यांनी तो त्यांचा काळ गाजवला आहे आणि आता मात्र त्यांचा मुलगा प्रेम अंडर 18 JK शेलूमधून सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. ISPL साठी देखील त्याने गोल्डन तिकीट मिळवलं होतं, परंतु थोडीशी मेहनत कुठेतरी कमी पडली. पुढच्या वर्षी नवीन प्रयत्न तो नक्कीच करेल. या पुढचा सन्मान असेल सन्माननीय अनिलदादा तरे आणि यशवंतदादा शेलार, हे देखील ज्येष्ठ खेळाडू आहेत जय कोलमावता शेलू संघाचे. मी विनंती करतो आयोजकांना या आपण आपल्या शुभ हस्ते मानाची प्रेमाची उबदार भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन आपण यांचा सन्मान करत आहोत. अनिल अप्पा तरे, यशवंतदादा शेलार, याच दरम्यान अख्तरभाई पठाण आपण देखील या. पुरस्कर्ते आज गोरसई A संघाचे आपण देखील या. शंकर शेट्टे, जीत इलेक्ट्रिकल्स यांच्या माध्यमातून आजच 5 सरप्राईज गिफ्ट मिळाले, त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. इथे सन्मान होतोय अनिल अप्पा तरे, यशवंतदादा शेलार यांचा शुभ सन्मान. साई मसने, परेश तरे यांच्या शुभ हस्ते. याच दरम्यान रवींद्र गायकवाड काका हे देखील उपस्थित झालेत, त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. आता या आपण काशीनाथ काका डांगरे, आपण देखील या. आपल्याला नम्र विनंती आहे की हे भव्य दिव्य व्यासपीठ फक्त आपल्यासाठी आपण तयार केलं आहे. सगळ्यांनी या. शेलू गावातील किंवा आजूबाजूच्या गावातील जगदीश, आपण देखील या. जे नागरिक
इथे उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलूच्या वतीने आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण पाहताय हिंदू हृदय सम्राट चषक 2025. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये पाहुण्यांची रेलचल ही चालूच राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांचा शुभ सन्मान करणं आमचं कर्तव्य. थँक्यू सो मच शंकर शेट्टे, जीत इलेक्ट्रिकलचे ओनर, ज्यांच्या माध्यमातून 5 सरप्राईज गिफ्ट दिले गेले. रवींद्र काका गायकवाड या, आपण या, आपला शुभ सन्मान करूयात लगेचच. काशीनाथ काका डांगरे, क्रिकेटची प्रचंड आवड आहे. साई, मनीष, परेश, आपण या सगळ्यांनी. कृष्णा जॉईन व्हा. जी सगळी कमिटी आहे, आयान, यश, आज आपली घाई होणार आहे परंतु प्रत्येकाचा सन्मान हा व्हायलाच हवा. आणि मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की जी तुळशीची रोपटी आम्ही तुम्हाला सुपूर्द करतोय ती आपल्या घरासमोर, दारासमोर नेऊन नक्कीच लावा, जेणेकरून वर्षभर आमची आठवण तुम्हाला येत राहील. मंदिरावर कळस आणि दारामध्ये तुळस असायलाच हवी. मॅचला होतीये सुरुवात आणि जशी मॅचला सुरुवात होईल मी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आमंत्रित करतो मिस्टर आयपीएलचा बुलंद आवाज सन्माननीय कुणाल दाते सर यांना. थँक्यू. पहिलाच डॉट बॉल आलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि पायाला जाऊन बॉल आदळलाय. टार्गेट या मॅचमध्ये 67चं आहे, मागच्या मॅचमध्ये 68चं होतं. आणि दुसराही बॉल तसाच मारण्याचा प्रयत्न, हा लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईडने आता सुरुवात झाली आहे. साई सिद्धी, गावदेवी वरप आणि त्यांच्या विरुद्ध बल्ल्यानी असा सामना रंगतोय. आणि साई सिद्धी, गावदेवी वरप या टीमला आता एक मोठं टार्गेट चेस करायचंय. ते 67 धावांचं. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 1. परत एक लॅप स्वीप, सरळ बॉल सीमा रेषा पलीकडे. यावेळेला बॉल जाईल सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा. माळी सलामीची जोडी मैदानामध्ये. अनिल मात्रेच्या पॅटमधून आज चौकार आला. पहिले षटक हाताळतोय अय्यास. चौकार. टीमची धावसंख्या 5. फुल टॉस होता, बीट झालाय बॅटर आणि ते आता ती चर्चा सुरू आहे. मला वाटतं स्टंपला चाटून गेलाय बॉल आणि त्यामुळे फलंदाज बाद होईल. विकेट आली आहे. विकेट येते आणि फलंदाज आउट झालाय अनिल मात्रे. यस, थँक्यू. थोडंसं थांबेल. या दरम्यान प्रमुख पाहुणे येते नक्कीच. नेरळ माजी शहर प्रमुख सन्माननीय रोहिदासजी मोरे, त्यानंतर आजी नेरळ शहर प्रमुख बंडूजी क्षीरसागर आणि त्यांची संपूर्ण टीम. वेलकम. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू यांच्या वतीने आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. हिंदू हृदय सम्राट चषक 2025चा हा भव्य दिव्य सोहळा आपण बघतोय. अगदी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील त्याच जोशात थाटामाटात ही स्पर्धा पार पडते आणि पाहुण्यांचं शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या आणि असं नसतं बा, सामना सुरू आहे. बल्ल्याणी आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 मांडा. सामन्याचा आपण आनंद घ्यायचा आहे. मान्यवरांना विनंती असेल. वरप आणि बल्ल्यानी या दोन टीमच्या दरम्यान हा सामना आणि आता विकेट आली आहे. एवढी प्रचंड हवा होती की बेल स्टंपवर थांबत नव्हते आणि त्यामुळे पंचांनी तो निर्णय घेतला आणि शेवटी बॉल स्टंपला लागलाय, त्याच्यामुळे बॅटर आउट आहे. पहिला धक्का बसला. अनिल मात्रे परतलाय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी उमेश पालवे आता फलंदाजी करताना दिसेल. लेफ्ट हँडेड बॅटर आहे उमेश पालवे. बॉल पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला. चांगला कटरचा वापर या ओव्हरमध्ये अय्याज कडून आणि हा डॉट बॉल. राहुलभाई तरे यांचा आज वाढदिवस आहे. आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई भवानी, आई एकवीरा, आई कोळंबा माता आपल्याला उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आपल्या एक्स्ट्रा कव्हरच्या कॅपमध्ये खणखणीत कडक चौकार आलाय. फलंदाज आल्या उमेशच्या पॅटमधून. शॉट. 4 धावा येतात या चौकाराच्या मदतीने.
9 धावा आहेत. फुल टॉस होता, मिड ऑफ आतमध्ये आहे, पॉवर प्ले सुरू आहे आणि बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार फलंदाज उमेश पालवेच्या पॅटमधून. आहे बीमरसाठी. बीमर चेक केला जाईल आणि त्यानंतर निर्णय येईल, परंतु 4 धावा तर नक्की आता जोडल्या गेल्यात. पाहूया टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे, काय निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 4 धावा मिळतील. रिव्ह्यू लॉस्ट. 4 धावा येतात आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 13. पहिलं षटक संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा झाल्यात. फैजू आलाय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. टार्गेट या मॅच मध्ये 67 धावा करायचे आहेत आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एवढं सोपं नाही आहे. ज्यावेळेला टार्गेट पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं भूमी इलेव्हन मांडा या टीमने खूपच चांगली बॅटिंग करत असताना धावा चेस केल्या होत्या. चिंटू विश्वकर्माने 48 धावांची खेळी केली होती. पहिल्या डावामध्ये अर्धशतक आलं फलंदाज साकिबच्या बॅटमधून. चांगला बॉल पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. या ओव्हरची सुरुवात फैजूने डॉट बॉलने केली आहे. पहिल्या ओव्हरची सुरुवात अय्याजने डॉट बॉलने केली होती. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील डॉट बॉलने होती. त्याच्यामुळे बल्ल्यानी संघ सध्या दडपण निर्माण करतोय साई सिद्धी, गावदेवी, वरप या टीमवर. आणि वरप विरुद्ध बल्ल्याने असा सामना तुम्ही पाहता हिंदुहृदय सम्राट चषक 2025 मध्ये. अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळतंय जे कोळंब माता क्रिकेट संघ शेलूच्या वतीने. नुकतीच SPL शेलू प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली. त्याच्यानंतर वेध लागले होते या स्पर्धेचे आणि आज तमाम मित्र परिवार गावचे सगळेच तरुण एकत्र झाले आणि त्यानंतर हिंदुहृदय सम्राट चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. भगवा डौलाने फळकतो या क्रीडांगणावर. आजूबाजूला भगवे झेंडे लक्ष वेधून घेत आहेत. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला, खेचून मारला. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट होते आणि एकच धाव मिळताना दिसेल. चांगली फिल्डिंग डीप मधून. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 14 धावा. टार्गेट या मॅच मध्ये 67. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. वरप संघावर तो दबाव बनतोय. आज अंतिम दिवसामध्ये आज मातबर टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. यानंतर जिंकलेले संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. त्यामुळे भूमी इलेव्हन मांडा आणि या मॅच मधला विजेता संघ एकमेकांच्या विरोधात 2 हात करताना आपल्याला हिंदुहृदय सम्राट चषकामध्ये पाहायला मिळणार आहेत. आज महत्वाचा दिवस आहे, स्पर्धेचा अंतिम दिवस. हळू प्रेक्षकांची मांदी आहे आणि त्यातल्या त्यात अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देतील. फुल टॉस होता, बीट केलं. परत एक वेळा हवेमध्ये फलंदाजाला जागेवरूनच लॉक करण्याचा प्रयत्न होता बॅटर उमेशचा. आणखीन एक डॉट बॉल त्याच्या समोर. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला मॅच पासून दूर घेऊन जाईल आणि त्याच्यामुळे वरप संघावर पूर्णपणे प्रेशर येतंय, दबाव येतोय. 15 बॉलमध्ये 53 करायचे आहेत. हा बॉल ओव्हरपिच होता. हेलिकॉप्टर उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. हेलिकॉप्टर षटकार. बॅटमधून हा एक चांगला षटकार. बॉटम हँडचा खूप चांगला वापर आणि लेफ्ट हँडेड बॅटरकडे नैसर्गिकरित्या एक देणगी असते आणि ती म्हणजेच बॉटम हँडचा वापर करणं आणि तेच पाहायला मिळालं. मनगडातली ताकद झोकली, बॅकलिफ्टला खाली ठेवला आणि समोर लॉंग ऑनला बॉल उडवला. 6 धावा वसूल केल्यात. या 6 धावांच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आकार घेते. धावा झालेल्या आहेत 20-20. मॅच मध्ये 67 धावा करायच्या आहेत. 20 धावा सध्या स्कोर बोर्डवर आहेत. त्याच्यामुळे असेच फटके मारावे लागणार आहेत. हलकासा शॉर्ट बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. कमबॅक केले परत एक वेळा गोलंदाजी करत असताना फैजूने. लेफ्ट हँडेड सीमर विरुद्ध लेफ्ट हँडेड बॅटर. ऍडव्हान्टेज असतो बॅटरला, परंतु सध्या फैजू कमाल करतोय. बॉलवर चांगली बोट फिरवतोय, बीट करतोय उमेश या फलंदाजाला.
शॉर्ट बॉल होता, हुक शॉट, डीप मध्ये कोणी नाहीये, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4. सेकंड ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेले 24. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे 43. बारा बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 43 धावा करायच्या आहेत. किरणजी बसणे यांच्या वतीने पारितोषिक आहे. जर वरप संघाने ते बाजी मारली, सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. साई सिद्धी गावदेवी वरप. दबाव तर नक्की आहे, परंतु टीम म्हटलं चला जास्त वेळ घेऊ नका, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचंय. 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टीम बल्ल्याने एक चांगलं टार्गेट सेट केलंय. मजा आली या मॅच मध्ये, परंतु उमेश जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत धावा होऊ शकतात. उमेश वेगाने धावा करतो, उमेश आक्रमण करतो आणि त्याच्यावर आता संपूर्ण दारोमदार या मॅचची जबाबदारी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून आता गोलंदाजी होईल. अमर आलाय, अमर दनावडे. हिंदू हृदय सम्राट चषकाचा आजचा अंतिम दिवस, ग्रँड फिनाले याच्यासाठी केला होता अट्टासकी शेवटचा दिवस गोड बाबा. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दुसरा सामना इथे रंगतोय. भरपूर दूर दूरवरून संघ या स्पर्धेमध्ये आलेत. भिवंडीच्या ऑलमोस्ट बाबगाव परिसरातून एक संघ मगाशी खेळला. देवरुंग नाशिक हायवेवर ते गाव आहे देवरुंग, तिथून हा संघ खेळण्यासाठी आला होता. आपण भूमी इलेव्हन मांडा पाहतोय. वरप बल्लानी असे संघ आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये गोरसईचा संघ देखील या स्पर्धेमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे भरपूर दूर दूरवरून आज हे संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. गोलंदाजीसाठी सज्ज अमर दनावडे. 12 बॉल 43 धावा. पहिला बॉल पायावर होता, बरोबर पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या बॉलवर सुरुवात झाली आहे चौकाराने. डीजे मनीष धुमाळच्या बॅटमधून चौकार आला, म्हणजे आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉलमध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 39 मॅच ऑन. बल्लानी टीम ला देखील प्रत्युत्तर दिलं जात आहे. वरप या टीमच्या माध्यमातून साई सिद्धी गावदेवी वरप मैदानामध्ये मनीष धुमाळ आणि मनीष धुमाळच्या बरोबरीने उमेश पालवे हा खेळाडू सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल चौकार आलाय, म्हणजेच दबाव आता गोलंदाजावर असेल. अमर दनावडे ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करत असताना आज स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये हळू प्रेक्षकांची संख्या वाढते, दर्दी प्रेक्षक येतात, गर्दी करतात. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेलूच्या वतीने. चांगला बॉल कमी गतीने टाकला होता, गती काढली, बॉलवर बोट फिरवली, फिंगर रोल केले आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातात डॉट. गती परिवर्तन खूप महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये आणि ती गती परिवर्तन इथे पाहायला मिळालं गोलंदाज अमर कडून, कारण पहिल्या बॉलवर चौकार आला होता. दुसरा बॉल कमबॅक करणारा ठरलाय या ओव्हरच्या दरम्यान. तिसरा बॉल खेळण्याची जबाबदारी परत एकवेळा मनीष. फलंदाजीसाठी सज्ज 10-39. फुलर लेनचा बॉल होता, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत, प्रयत्न सुरू, अपयश, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय चौकार. देखील हुलकावणी दिली आहे. बॉलने 4 धावा आल्यात. आता 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 9 चेंडू मध्ये पुढे टाकलाय, बॉल हवेत आहे, परत एक वेळा सूरज धावतोय, त्याच्या अगोदर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर खाली येतोय, प्रयत्न सुरू आहे. इरफानने हा झेल टिपलाय, फलंदाज बाद आणि खेळ संपला. आता मनीष धुमाळचा मोठी विकेट प्राप्त केली या ओव्हर मध्ये गोलंदाज अमर धनावडेने.
दाटीवाटीत सगळ्यात मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत आणि त्यातल्या त्यात मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये ओळखली जाते. ही स्पर्धा वेध लागलेले असतात शेलू प्रीमियर लीग नंतर हिंदू हृदय सम्राट चषकाची आणि ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. हाफ ट्रॅकर होता, आउटसाइड ऑफ सम जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 33-33. 34 धावांची गरज. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल 34 धावा हे समीकरण आहे. 5 षटकार मारायचे, एक चौकार. बॅटशीवरची कडा, बॉल मागे चालला. विकेट किपरचा प्रयत्न आणि तोपर्यंत एक धाव. शाकिब होता विकेट किपर, ज्या शाकिबने दमदार असा अर्धशतक ठोकले पहिल्या डावामध्ये. आणि आता या मॅचची कहाणी 7 बॉल मध्ये धावा करायच्या 33. या बॉलवर कमीत कमी चौकार तरी मारावा लागणार आहे जर मॅच मध्ये तुम्हाला थांबायचं असेल, राहायचं असेल. आणि तेच काहीच सांगण्याचा प्रयत्न आबा करंडे इथे सांगतोय फलंदाजाला उमेशला. त्याच्यामुळे उमेशला एकतर इथे षटकार किंवा चौकार मारावाच लागणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 33 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 33 धावा. पहिल्या मॅच मध्ये धावा लिलया चेस केल्या होत्या. चिंटू विश्वकर्मा खूप धमाकेदार बॅटिंग त्यांनी केली होती. या मॅच मध्ये थोडस दबाव, थोडस प्रेशर आहे वरप टीमवर. शेवटचा बॉल हवेत आहे. झेल खाली येतोय अर्धशतकवीर शाकिब, परंतु पोहोचू शकलेला नाहीये. दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा इथे ऍड होतील आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये 31 धावांची गरज आहे. 6 बॉल 31 धावांची गरज. तुम्हाला उपस्थित राहायचंय. भूमी इलेव्हन मांडा हा सामना जसं संपेल त्याच टीमच्या विरोधात महत्वपूर्ण सामना खेळला जाईल दुसऱ्या राऊंडचा. त्याच्यामुळे मांडा टीम सहकार्य करा. लगेच आपला कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. शेवटचे 6 बॉल मध्ये धावा करायचे 31. 5 षटकार मारायचे आहेत. कंपल्सरी टार्गेट चेस. आबा करांडे वर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. आम्हाला तशी बॅटिंग करावी लागेल. ते आक्रमण इथे सुरू करावं लागेल. पहिला बॉल खूप महत्वाचा आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला तर सामना जिवंत राहील आणि शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी आहे सलमानवर. बल्ल्यानी टीम कडून सलमान पहिला बॉल घेऊन आबा करंडीच्या समोर. पहिला बॉल हलकासा शॉर्ट पिच होता. अंपायरचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आता 30 धावांची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 बॉल 30 रन. मॅच ऑन. आता एक जमेची बाजू अशी आहे की बॅटिंग करणाऱ्या टीमकडे एका बॉलचा ऍडव्हान्टेज आहे. एक जास्त बॉल त्या टीमकडे आहे कारण 5 षटकार मारायचे 6 मध्ये. आई बॉल सोडून दिले आबा करंडेने. दुसराही बॉल सलमानचा. पंच सांगतायत वाईड आहे. 29 धावांची गरज. 6 बॉल 29. कलाटणी येऊ शकते या मॅचला. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. आबा करंडे आता मात्र नीडर फलंदाजी करावी लागणार आहे. आक्रमण करावं लागणार आहे. 6 बॉल 29. आबाचा फटका फसलाय. मिड ऑफ खाली येतोय. झेल टिपण्याची शक्यता आहे आणि हा झेल टिपलाय फलंदाज बाद. अमरने झेल टिपलाय. अमरला देखील त्याच्यानंतर अंदाज आलेला नव्हता की असाही झेल तो टिपू शकतो कारण समोर सूर्याची किरण, प्रखर किरण चेहऱ्यावर डोळ्यांवर येत होती आणि त्याने तो शेवटी झेल संपन्न केलाय. 5 बॉल 29. समोरच्या डोक्यावरून बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय खणखणीत चौकार. बॅटरने आल्या आल्या चौकार मारला. निनादच्या बॅटमधून 4.
काय 4 बॉलमध्ये 25 धावा करायचे आहेत. आता या मॅचची कहाणी अशी आहे. निनाद शॉर्ट बॉल, हुक शॉट मागे चाललाय, फाईन लेगने झेल सोडलाय आणि आता या सिंगलच्या मदतीने 3 बॉलमध्ये 24 धावांची गरज. तीन बॉल आणि 24 रन. तिन्ही षटकार मारले तरी देखील संघ पराभूत होईल. साई सिद्धी गावदेवी वरप 5 धावेने. परंतु शेवटी जाता जाता उमेशला तो दमकम दाखवणं गरजेचं आहे. मोठे फटके मारावे लागणार आहेत. कधी कधी सामने इथूनही बदलतात. एखादा नो बॉल मॅच मध्ये ट्विस्ट आणू शकतो. सर्व काही शक्य आहे. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे. बल्लारी टीमच्या विरुद्ध वरप हा संघ महत्वाचा सामना खेळतोय. चला भूमी 11 मांडा टीमचे कॅप्टन यायचंय. ओरपिच बॉल होता, खूपच चांगला फटका ऑन साइडला. काऊ कॉर्नर मिड विकेट सेट आहे. एक धाव तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आहे. 44-23 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 2. 2 चेंडू 23 धावा. थोडासा एकतर्फाच रंगलाय दुसऱ्या डावामध्ये सामना. रन चेसिंग मध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा थोड्याशा कमीच बनवल्या. 24च धावा आल्या होत्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि त्याच्यामुळे तो दबाव बनला या टीमवर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी 30-35 धावा करणं गरजेचं होतं, ज्याला तुम्ही 67 धावा चेस करताय. चांगला फटका ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. मनगडाच्या सायने बॉलला वळवलंय. डॉट बॉल, लास्ट बॉल आता या सामन्याचा, या सत्राचा. मोठा फरक राहिलाय. साकिबने केलेली ती बॅटिंग, अर्धशतकीय खेळी आणि त्याच्या जोरावर एक दमदार मोठं टार्गेट सेट केलं होतं टीम बल्लानीने आणि इथे हा सामना फिनिश. 22 धावांनी भव्य विजय मिळवला. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच साकिब ठरलाय, ज्याने या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ठोकलंय. वेल प्लेड साकिब. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. टॉस देखील केला जाईल. टॉससाठी उपस्थित राहायचंय बल्लानी टीम आणि त्यांच्या विरुद्ध भूमी 11 मांडा असा सामना असेल आणि हा सामना 3 षटकांचा होणार आहे. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर. येस हॅलो थँक्यू सो मच कुणालजी दाते सर. मी विनंती करतोय सन्माननीय रुद्रजी मोरे यांना की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच शाकिब, ज्याने या स्पर्धेमधली पहिली 50 लगावली. शेवट